हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी। नुकत्याच ITI कॉलेजमध्ये प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, त्यानंतर टेक्निकल स्कूलमध्ये हेडमास्टर या वेगवेगळ्या पदांसाठीच्या ग्रुप बी मधल्या टोटल 132 जागा अनाउन्स झालेल्या आहेत आणि 15 तारीख त्याचे फॉर्म भरायची लास्ट डेट होती। तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांनी हा फॉर्म भरलेला असणार आहे आणि आता नेमकी तयारी कशी करायची याबद्दल एक प्रकारे तुमचं चर्चासत्र सुरू असणार आहे सगळीकडे, राईट? तयारी कशी करायची या परीक्षेची, सिलेबस कसा असणार आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आपण बघतोय। सो त्या अनुषंगाने आपण इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती ही बॅच अनाउन्स केलेली आहे फॉर धिस वॅकन्सी। ठीक आहे, आता या बॅचमध्ये सगळ्यात पहिले तर आपण जर बघितलं तर प्रॉपर जो लास्ट सिलेबस जो आपल्याकडे अवेलेबल आहे त्या आधारावरती आपण पूर्ण ही बॅच तिथे रन करतोय लाईव्ह फॉर्मॅटमध्ये। रात्री 8:30 वाजता तुम्हाला या बॅचचं लाईव्ह लेक्चर बघायला मिळेल, राईट? त्यासोबतच तुम्ही नंतर कितीही वेळेस ते लेक्चर बघू शकता। प्रत्येक लेक्चर जे आहे त्याच्या ज्या PDF फॉर्मॅट मधल्या नोट्स आहेत त्या तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील। त्यासोबतच जसा टॉपिक झाला तसं त्या टॉपिक वरती जे एक प्रकारे आपण म्हणतो किंवा प्रिंटेबल फॉर्मॅट मधली हँडआउट, हा शब्द आपण वापरतोय हँडआउट, ती तुम्हाला तिथे अवेलेबल करून दिली जाईल। म्हणजे तुम्ही डायरेक्टली ते जसं आपण पुस्तक वाचतो तसं तुम्ही त्याला वाचू शकता, तो एक भाग आहे। त्यासोबतच प्रत्येक टॉपिक झाल्याच्या नंतर डेडिकेटेड MCQ सेशन पण आपण कंडक्ट करतो। एक आपण YouTube वरती एक सॅम्पल म्हणून तुम्हाला MCQ सेशन आपण YouTube वरती पण घेतलेला आहे। सो तसं MCQ सेशन प्रत्येक टॉपिकसाठी आपलं होणार आहे। त्यासोबतच त्या MCQ सेशनच्या देखील प्रिंटेबल फॉर्मॅट मधल्या हँडआउट तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील। सो अशी ही पूर्ण होलसम अशा प्रकारची बॅच आहे ज्यामध्ये तुम्हाला या तुमच्या वॅकन्सीच्या तयारीसाठी जेवढं कंटेंट तिथे आवश्यक आहे तेवढं सगळं कंटेंट तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल होणार आहे। त्यासोबतच इथे टेस्ट सिरीज, त्यानंतर एक्सपर्ट फॅकल्टीज तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत। ठीक आहे, सो याची फीज वगैरे इथे दाखवलेली आहे आणि इग्नाइट अकॅडमीच्या ॲप वरून तुम्ही ही बॅच परचेस करू शकता। अधिक माहितीसाठी या नंबरवरती कॉल करा। ठीक आहे, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2014चा जो आपल्याकडे अवेलेबल पेपर होता त्या पेपरमध्ये नेमकं कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते, काय नेमकं ॲनालिसिस कसं आहे त्याचं, त्याबद्दलची चर्चा आपण केलेली होती। आता आजच्या या सेशनमध्ये आपण 2016च्या पेपरबद्दल चर्चा करू। 2016 मध्ये 15चं एक ॲक्च्युअली वॅकन्सी होती, 16 मध्ये तो झालेला होता डेप्युटी डायरेक्टर DVET। ठीक आहे, या पदासाठी आपल्याला तिथे परीक्षा होताना बघायला मिळालेली होती। DVET डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग, त्या डिपार्टमेंट मधल्या डेप्युटी डायरेक्टर या पदासाठीच्या त्या वॅकन्सी होत्या। आता तो पेपर नेमका कसा होता आणि हे का बरं आपण तसं बघतोय, कारण या दोन्ही कनेक्टेड अशा प्रकारच्या वॅकन्सीज आहेत, राईट? त्यामुळे आपल्याला तो जो पार्ट आहे तो व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे। 14 वाला पेपर आणि 16 वाला पेपर, 14 वाला आपण ऑलरेडी बघितला, 16 वाला पेपर नेमका कसा होता त्याबद्दलची आपण इथे थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिले तर त्या पेपरमध्ये 2016चा जो DVET वाला पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न बघायला मिळतात। एक प्रश्न 2 मार्काला, म्हणजे किती? 200 मार्काचं तुमचा पूर्ण पेपर आहे। आता हा पेपर सोडवण्यासाठी आणि 2014चा पेपर देखील सोडवण्यासाठी 1 तासाचा वेळ होता। ठीक आहे, 1 तासाचा। मागच्या व्हिडिओमध्ये पण काही लोकांचे जे क्वेश्चन होते 1 तासाचा वेळ होता। ठीक आहे, सो तो एक भाग आहे। चुकून तिकडे 2 तास बोललं गेलं असं, 1 तासाचा वेळ होता पण। ठीक आहे, टाइम 1 तास आहे, म्हणजे थोडक्यात 20-20 मॅच खेळल्यासारखं आपल्याला करायचंय। ठीक आहे, आणि तिकडे पण आपण 14 मध्ये जसं बोललो होतो की 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, इथे पण 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे। सो बऱ्यापैकी आपल्याला इथे काय स्पीड मेंटेन करून ठेवावी लागणार आहे, त्यासोबतच ॲक्युरसी वरती देखील भर द्यावा लागणार आहे। ठीक आहे, हे झालं व पॅटर्न कसा आहे त्याबद्दल 2016च्या पेपर मधला। आता नेमकं कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते, प्रश्न कसे होते त्या पेपरमध्ये, तर आपल्याला एक जे बघायला मिळालं किंवा 1 तासाचा जर टाइम आहे तर त्या हिशोबाने पेपर पण होता, राईट? थोडासा लेंदी वाटू शकतो, बट या पेपरमध्ये तुम्हाला 90 प्रश्न, 100 पैकी 90 प्रश्न जे आहेत ते 1 लाइनर प्रकारचे होते। 90 प्रश्न। आता मग हे 1 लाइनर कसे होते, तर जर आपण मागच्या पेपर सोबत कंपेअर करतोय 14 सोबत, तर हे जे प्रश्न आहेत हे कंपॅरेटिव्हली इझी होते। मग लेवल जर बोलायचं झालं 1 लाइनर प्रश्नांची तर सोपे ते मध्यम या लेवल मधले प्रश्न आहेत, इझी टू मॉडरेट असे ते प्रश्न होते। आणि काही जे 1 लाइनर आहेत ते लेंदी देखील होते, म्हणजे बरंच तुम्हाला ऑप्शन जे आहेत ते मोठे मोठे लाईन्स वाचाव्या लागत होत्या। ठीक आहे, तो एक भाग इथे आपल्याला बघायला मिळाला।
आता जो मेन कोर्स आहे या पूर्ण डीव्हीईटी म्हणल्यावरती जे मेन जे काम तिथे होते ते म्हणजे काय तर वोकेशनल ट्रेनिंग किंवा आपण म्हणतो किंवा स्किल डेव्हलपमेंट, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तिथे मेनली तुम्हाला डील करायच्यात आणि मग त्यावरती या पेपरमध्ये बऱ्यापैकी फोकस आपल्याला बघायला मिळतो. मग त्यामध्ये वोकेशनल एज्युकेशन हा टॉपिक असेल, ट्रेनिंग प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन असेल किंवा स्किल डेव्हलपमेंट, कॉन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट, या एकदम बेसिक गोष्टींवरती विशेष भर आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. अगेन क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं ते पण मी पुढे दाखवतो तुम्हाला, पण तसा भाग जास्त आपल्याला दिसतो. वोकेशनल वाला, ट्रेनिंग वाला, ट्रेनिंग मध्ये पण एकदम बेसिक्स जे आहेत ट्रेनिंगचे, सो त्या गोष्टी आपल्याला इथे जास्त बघायला मिळतात. ठीक आहे. त्यानंतर आकडे, बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असतो किंवा आकड्यांवरती कसे आकडे पाठ करायचे, आकडे विचारतात तर किती प्रश्न तसे येऊ शकतात. तर या पेपरमध्ये जर आपण बघितलं आकड्यांवरती तिथे जास्त भर दिलेला नव्हता. आकड्यांवरती भर नाहीये. एक 4 ते 5 प्रश्न आपल्याला दिसतील. एक तर प्रश्नांमध्ये वर्ष विचारलेलं आहे, 1-2 प्रश्नांमध्ये वर्ष, स्कीम्स आणि त्याचे वर्ष त्या प्रकारचा. एक ITI मध्ये रिझर्वेशनचं टक्केवारी, आकडेवारी किती असते, किती टक्के रिझर्वेशन दिलं जाते त्यावरती एक प्रश्न आपल्याला दिसतो. तसे एक काही प्रश्न आहेत जे आकड्यांवरती विचारलेले आहेत, बट अपार्ट फ्रॉम दॅट तेवढा जास्त भर नाहीये. जसं 2014 मध्ये आपण बघतो की फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म तशा टाईपचं होतं, पण या पेपरमध्ये आपल्याला फक्त एक MOOC मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स यावरती एक प्रश्न आलेला आहे. बाकी अपार्ट फ्रॉम दॅट फुल फॉर्म वरती प्रश्न नाहीये. ठीक आहे. आणि मग आता त्या काळामध्ये जो सिलेबस त्यांनी दिलेला होता, जो ओल्ड सिलेबस होता, त्या सिलेबसचा जर व्यवस्थित अभ्यास त्यावेळेस केला असेल कोणी तर त्या सिलेबसला कनेक्टेडच प्रश्न होते. फक्त इथे मी स्पेशली लिहिलेलं आहे की व्यवस्थित ॲनालिसिस केलं असेल तर प्रश्न सिलेबसला धरूनच होते. पण हे व्यवस्थित ॲनालिसिस जे आहे हे असं मी का लिहितो इथे वेगळं, कारण प्रश्न जे आहेत ते थोडेसे आपल्याला सिलेबसला कनेक्ट होताना थोडासा त्रास होऊ शकतो. तिथे प्रश्न जे आहेत ते इझी लेवलवरती, मॉडरेट लेवलवरती आहेत, पण तिथे सिलेबसच्या कोणत्या पॉइंट मधून ते आहेत त्यासाठी आपल्याला थोडंसं बारीक ॲनालिसिस सिलेबसचं असणं तिथे गरजेचं होतं. ठीक आहे. सो हे झालं एक प्रायमरी ऑब्झर्वेशन किंवा नेमकं पेपरमध्ये प्रश्न कशा प्रकारचे होते. आता आपण बघू पुढचा मुद्दा किंवा नेमकं टॉपिक वाईज डिस्ट्रीब्युशन कसं होतं, कोणत्या टॉपिक मधून किती प्रश्न होते. आपल्याला हे अगेन मी इथे जे टॉपिक दाखवलेले आहेत हे तुमच्या नवीन सिलेबसला धरून टॉपिक आहेत. ठीक आहे. नवीन सिलेबस आता जो आपल्याकडे अवेलेबल आहे तो. ठीक आहे. बट पेपर जो आहे तो जुन्या सिलेबसवाला आहे. आर यू गेटिंग दिस? त्यामुळे हे आपण आपल्या अंडरस्टँडिंगसाठी हे स्ट्रक्चर इथे बनवून ठेवलेले किंवा त्या आपल्या नवीन सिलेबसमध्ये त्या काळामधल्या पेपरमध्ये कोणते कोणते प्रश्न कनेक्ट होऊ शकतात तसं मी पूर्ण हे प्रश्न डिस्ट्रीब्यूट करून ठेवलेले आहेत. पहिले आपण बघतो सिलेबसमध्ये जो टॉपिक नंबर 3 आहे, दॅट इज नथिंग बट रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूट्स इन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. मग या टॉपिक वरून जो मोठा टॉपिक आहे आणि बऱ्यापैकी फॅक्च्युअल कंटेंट त्यामध्ये आपल्याला दिसतो. या टॉपिक मधून जर 14 मध्ये बघितलं तर 3-4 प्रश्न काहीतरी होते, पण या पेपरमध्ये 12 प्रश्न होते, टोटल 12 प्रश्न. आणि हा टॉपिक जो आहे तो मार्क फेचिंग प्रकारचा टॉपिक आहे. राईट. त्यामध्ये खूप जास्त काही ट्रिकी पार्ट राहत नाही, फॅक्च्युअल पार्ट आहे पण ट्रिकी पार्ट नाही. ठीक आहे. तो एक भाग झाला. मग त्यामध्ये नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, NCERT, AICTE किंवा ITI कॉलेजमध्ये इन्स्ट्रक्टरची ट्रेनिंग कोण करते, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला जास्त बघायला मिळाले. ऑलमोस्ट सगळे वन लाइनर प्रश्न होते. ठीक आहे. 12 प्रश्न आपल्याला इथे त्यामधून दिसले. त्यानंतर आपल्या सिलेबसमध्ये जो पहिला आणि दुसरा पॉइंट आहे जनरल एज्युकेशन आणि वोकेशनल एज्युकेशन, त्यामधून आपल्याला एकतर जनरल एज्युकेशन मध्ये 4 प्रश्न बघायला मिळाले आणि वोकेशनल एज्युकेशन जे आहे यामधून जर बघितलं, वोकेशनल एज्युकेशन रिलेटेड जर आपण बघितलं तर 14 प्रश्न आपल्याला ते वोकेशनल एज्युकेशन रिलेटेड तिथे बघायला मिळाले. ठीक आहे. त्यानंतर आपण येतो आपल्या पुढच्या मुद्द्याकडे, कॉन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट. अगेन इम्पॉर्टंट पॉइंट, कॉन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट. आपल्याला नवीन सिलेबसमध्ये जो पॉइंट आहे स्किल डेव्हलपमेंट संबंधित जर बघितलं, मग नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क किंवा नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड्स NOS यासारख्या गोष्टी ज्या आहेत यासारख्या गोष्टींमधून आपल्याला
ओव्हरऑल स्किल डेव्हलपमेंट रिलेटेड जर बघितलं तर 7 प्रश्न आपल्याला बघायला मिळाले. इथे जे लिहिलेलं आहे मी हे काही मुद्दे आहेत ज्याच्यावरती प्रश्न, एक प्रश्न NSQF ला येतोय, एक NOS वाला प्रश्न आहे किंवा एक प्रश्न NCERT वाला आहे. सो जस्ट फॉर एक्झाम्पल मी इथे ब्रॅकेटमध्ये त्या गोष्टी ऍड केलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण येतो ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ह्या पॉइंटवरती, जो अगेन नवीन सिलेबसमध्ये मॅनेजमेंटचा खूप मोठा पार्ट आहे. त्या जुन्या सिलेबसमध्ये तेवढा मोठा पार्ट नव्हता, पण स्टील मॅनेजमेंट रिलेटेड त्या जुन्या सिलेबसमध्ये जे टॉपिक्स आहेत त्यावरून आपल्याला जवळपास 13 प्रश्न बघायला मिळाले. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये मी याला काउंट करतोय, टोटल 13 प्रश्न होते त्या पेपरमध्ये. रिक्रुटमेंट, सिलेक्शन, ओरिएंटेशन, त्यानंतर ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा ऑब्जेक्टिव्ह काय असते तो एक वन लाइनर होता. अशा प्रकारचे मॅनेजमेंट रिलेटेड टॉपिक मधून 13 प्रश्न त्या पेपरमध्ये आपल्याला बघायला मिळाले. ठीक आहे. त्यानंतर आपल्या नवीन सिलेबसमध्ये ट्रेनिंग, प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन नावाचा पॉइंट आहे, जो ओल्ड सिलेबसमध्ये पण होता. बऱ्यापैकी तो कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. मग त्यामध्ये खूप सारे पॉइंट आहेत आणि त्यापैकी मग आपण जर बघितलं, लीडरशिप हा एक पॉइंट आहे, अप्रेंटिसशिप ऍक्ट वाला तो पॉइंट आहे, अप्रेंटिसशिप वाला. सो हे जे पॉइंट आहेत, लीडरशिप, अप्रेंटिसशिप, त्यानंतर ट्रेनिंगचं इव्हॅल्युएशन कसं करतात, सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामधून खूप सारे प्रश्न, म्हणजे भरभरून प्रश्न त्या ट्रेनिंग रिलेटेड टॉपिक मधून त्यांनी विचारले होते, जो जनरली आपण वोकेशनल एज्युकेशन, ट्रेनिंग, त्यानंतर रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूट्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या एकमेकांसोबत कनेक्ट करून आपण वाचतो. सो इथे जर बघितलं ट्रेनिंग, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन यावरतीच तुम्हाला 24 प्रश्न दिसतात. 24 प्रश्न या थीम वरती, ट्रेनिंग रिलेटेड 24 प्रश्न होते. मग त्यामध्ये हे वेगवेगळ्या थिअरीज आहेत ज्या आपण लेक्चरमध्ये वाचतो. लीडरशिप ट्रेड थिअरी आहे किंवा अप्रेंटिसशिप वरती तर बरेचसे प्रश्न आहेत, एक 6-7 प्रश्न जवळपास अप्रेंटिसशिप वरतीच आहेत. सो असे टोटल 24 प्रश्न आपल्याला त्या पेपरमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, लाईक सगळे जे इंजिनिअरिंगच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जो फॅमिलियर पॉइंट जो राहतो, TQM, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, यामध्ये जवळपास किती 9 प्रश्न आहेत. 9 प्रश्न टोटल क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये. मग त्यामध्ये काइझेन वरती प्रश्न आहे जो 2014 मध्ये आलेला होता. ABC अनालिसिस वरचा सोपा प्रश्न आहे. सो अशा प्रकारचे प्रश्न टोटल 9 तुम्हाला TQM या पॉइंट मधून बघायला मिळतात. आणि त्याच्याच खाली लगेच अजून एक जो सिलेबस पॉइंट आहे, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग. क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स अगेन हा टेक्निकल वाला पार्ट आहे, जो अगेन इंजिनिअरिंग मध्ये वाचायला मिळतो. सो क्वांटिटेटिव्ह टेक्निक मध्ये स्वॉट अनालिसिस वरती एक प्रश्न आपल्याला दिसतो. गॅन्ट चार्ट काय आहे, मग X बार, R बार असे जे सगळे चार्ट असतात ना, ते इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये वाचतो आपण. सो त्यावरती प्रश्न आहे. त्यानंतर PERT CPM मधल्या CPM वरती प्रश्न आहे. 2014च्या पेपरमध्ये CPMचा फुल फॉर्म काय आहे तसा प्रश्न एक आलेला होता. 16 मध्ये त्यांनी CPM वरती एक टेक्निकल प्रश्न विचारला. असे टोटल किती 3 प्रश्न आपल्याला, हेच जे 3 आहेत हे 3 प्रश्न आपल्याला तिथे दिसतात. ठीक आहे. त्यानंतर आपण आलो फायनान्शियल मॅनेजमेंट. अगेन हा टॉपिक जो आहे हा आपल्याला व्यवस्थितपणे तयार करून ठेवणं गरजेचं राहते. का? कारण तेवढा फॅमिलियर नाही राहत आपण ह्या टॉपिक सोबत, आणि जेवढं बाकी टॉपिक समजायला सोपे आहेत तेवढा हा सोपा नाही. लेट्स टू बी फ्रँक. कारण काय, किंवा ते सगळ्या गोष्टी आपल्याला तेवढा वाचलेलं नसताना आपण, बजेटिंग, इकॉनॉमी वाल्या सगळ्या गोष्टी, सो कोअर जातात त्यामध्ये. ते फायनान्शियल मॅनेजमेंट 14 मध्ये 10 प्रश्न होते आणि आता 16च्या पेपरमध्ये पण 9 प्रश्न आपल्याला यामधून दिसतात. मग उदाहरणार्थ झिरो बेस्ड बजेटिंग वरती एक प्रश्न आहे, परफॉर्मन्स बजेटिंग वरती प्रश्न आहे, किंवा जे एक्सपेंडिचरचे 2 प्रकार जे राहतात, प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर, यावरती आपल्याला एक प्रश्न बघायला मिळतो. असे टोटल 9 प्रश्न आपल्याला या फायनान्शियल मॅनेजमेंट ह्या टॉपिक मधून बघायला मिळतात. आणि त्यानंतर शेवटी अजून काही त्या काळामधल्या सिलेबसमध्ये असे काही मुद्दे होते हेल्थ रिलेटेड, एन्व्हायरमेंट रिलेटेड, जे आत्ताच्या सिलेबसमध्ये नाही आहेत. सो त्याला मी अदर मध्ये ठेवलेलं आहे. सो अदर मध्ये टोटल 5 प्रश्न आपल्याला तिथे दिसतात. आणि जेवढे काही हे 100 प्रश्न होतात सगळे, ह्याची सगळी ऍडिशन केली तुम्ही तर किती 100 प्रश्न ते होतात. मग या 100 प्रश्नांपैकी आपण बघू शकतो किंवा 90 प्रश्न जे आहेत ते वन लाइनर होते. 90 प्रश्न. आणि इट वॉज नॅचरल, किंवा तुम्हाला 1 तासाचा वेळ जर आहे तर तेवढ्या वेळामध्ये ते प्रश्न सोडवायचे होते, आणि मग 1 तासाच्या वेळामध्ये सॉल्वेबल अशा प्रकारचेच ते प्रश्न तुमचे होते. ठीक आहे. सो असा हा पूर्ण पार्ट आहे 2016च्या सिलेबस मधला, जो तुम्हाला एक प्रकारे हेल्प करू शकतो. अगेन इट इज नॉट लाईक किंवा
तुम्हाला 2014 आणि 2016 हे 2 पेपर धरूनच अभ्यास करायचा आहे। त्या काळामध्ये अगेन कॉम्पिटिशन वेगळी होती, त्या काळामध्ये ज्यांनी पेपर सेट केलेला आहे ते लोक वेगळे असू शकतात, आता जे सेट करतील ते लोक वेगळे असू शकतात। आताचा सिलेबस जो आहे तो अगेन वेगळा आहे, वेगळा इन दी सेन्स की बराच ऍड झालेला आहे त्या सिलेबसमध्ये गोष्टी, त्यामुळे थोडंसं आपण बघू शकतो किंवा क्वेश्चन विचारण्याची पद्धत पण बदलू शकते। बट अगेन आपल्याकडे जो रेफरन्स आहे 2014 आणि 2016 मधला, तो रेफरन्स आपण लक्षात घेणं तरी गरजेचं आहे। आपण आपल्या पद्धतीने आपल्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीज प्लॅन करणार, बट आपल्याला एकतर ती पद्धत जी आहे ते लक्षात तरी घ्यायची ना, पहिले बघून तर घ्यावं त्यांनी काय विचारलेलं होतं, त्यानुसार आपण आपल्या पद्धती पुढे ठरवूच। बट अल्टिमेटली हे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, अशा टॉपिक रिलेटेड प्रश्न आपण म्हणतोय, जे अगेन आपल्या बॅच मध्ये प्रत्येक टॉपिक वरती जे जे प्रश्न आलेले आहेत ते सगळे प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत। मग आपल्या बॅच मध्ये सॉल्व्ह करणार आहोत, आपल्या MCQ सेशन्स मध्ये देखील त्याला आपण सॉल्व्ह करणार आहोत। त्यामुळे तो एक मुद्दा नाहीये, बट स्टिल यू नीड टू कन्सिडर दिस, किंवा अशा पद्धतीचा पेपर या आधी आलेला आहे आणि त्या पद्धतीने मी माझी प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तिथे प्लॅन करतो। आणि मग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत स्ट्रॅटेजी वगैरे अगेन एवढं सगळं तुम्हाला करायची बिलकुल गरज नाही, का कारण आपण ही बॅच सध्या चालवतोय, ह्या बॅच मध्ये तुम्ही एनरोल व्हा आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्यावरती सोडून द्या, ठीक आहे। इथे खाली नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती घेऊ शकता। इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून घ्या, त्याच्यावरती ही बॅच तुम्हाला दिसून जाईल आणि इथे फीज दाखवलेली आहे, तशा पद्धतीने तुम्ही ती बॅच परचेस करून घ्या, ठीक आहे। चालेल, मग भेटू आपण बॅच मध्ये, थांबू आपण इथे। थँक्यू व्हेरी मच।